हॅलो. हॅलो. सर, ते तुम्ही तुमचा फायनान्सचा हप्ता कधी भरणार आहात? तुम्ही कुठून बोलताय मॅडम? सर, मी बीडहून बोलते. हप्ता तुम्ही कधी भरणार आहात तुमचा? बीडहून बोलतात तुम्ही? हो सर. हप्त्याचं कसं करावं, आता लय अवघड झालं बघा. आता जिवंत राहिलो तर भरतो ना. हे बघा सर, काही कारण सांगत बसू नका. लवकर हप्ता भरून टाका ना सर. कसं बरोबर मॅडम आता हप्ता? आता डाका घालू काय आमच्या गावात? तुम्हाला सांगितलं ना सर, काही कारण सांगू नका. लवकर हप्ता भरा प्लीज. कुठून भरावा मॅडम हप्ता? तुमचा हप्ता भरू सगळं उड झालो. राशन बी मिळान झालंय आता. उगाच घेतला मी तुमच्या दुकानातून मोबाईल. काय सर, तुम्ही दरवेळेस कॉल केला की हेच कारण सांगत बसता. कारण नाही सांगत हो मॅडम. तुमच्या हप्त्यापायी मी गाडी ऐकली, भांडी ऐकली, काहीच नाही ठेवलं मी आता. कंगाल झालो मी सगळा. तर हप्ता भरणं होत नाही तर हे वस्तू घ्यायच्या नाहीत ना. आता कसं सांगावं मॅडम? हप्त्यावर वस्तू घ्यायची म्हणल्यावर तेव्हा त्या मला उत्साह होता हो, पण आता सगळी जिरून गेली आमची आता. काही पण करा सर, पण तो हप्ता लवकर भरून टाका प्लीज. हा. काही कळाना झालं मॅडम आता. तुम्ही एक काम करता का? हा, बोला ना सर. तुम्ही काय करा मॅडम माहिती का, माझी एक किडनी घेऊन जा. हो सर, काय बोलायला लागला तुम्ही हे? आता काय करावं मॅडम? तुमचा हप्ता भरण्यासाठी मला व्याजावर लागलो. 1 रुपया सुद्धा राहिला नाही मॅडम आता. काही करा सर, पण प्लीज हप्ता भरून टाका सर. हा, प्लीज. काय करू मॅडम, सांगितलं ना तुम्हाला पैसे नाही म्हणून. अहो, पण मित्रांकडून घरून कुठून तरी उसने घ्या ना तुम्ही. अहो मॅडम, मित्रले दलिंदर हो माझे. त्यांना जर म्हणलं ना मॅम पैसे द्या उसने, आमच्या घरावरले पत्र घेऊन जा. हे बघा सर, 1 तारखेला तुमचे थकीत हप्ते भरून टाका प्लीज. बरोबर. जिवंत राहिलो तर भरतो. काय म्हणालात सर? भरतो म्हणलं मॅडम लवकरच. हा, चालतंय, पण भरून टाका लवकर. हा सर.